श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला इथे बनवायचे स्वीट कॉर्न भजी किंवा पकोडा म्हणू शकता तुम्हाला तुम्ही ह्याला। हे बघा किती सुंदर अशा पद्धतीने क्रिस्पी असे हे बघा आजपर्यंत क्रिस्पी होतं आणि खुसखुस मस्त लागतं आणि चवीला पण सुंदर लागतात हे पकोडे स्वीट कॉर्नचे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्याच्यासोबत मिरची आणि सॉस खूप सुंदर हे पाऊस वरून पडते ना, हे तुम्ही नक्की करून बघा, पावसामध्ये खूप छान लागतं। चला तर मग आपण वेळ न घालवता त्याची रेसिपी पाहून घेऊया। इथे स्वीट कॉर्नचे पकोडे करायचे आपल्याला, तर त्याच्यासाठी इथे मी 2 स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। याचे साल काढून घेतलेले वरची आणि स्वच्छ करून घेतलेले आहे। हे बारीक जे केस असलेले असतात ना, ते पण सगळं व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं, म्हणजे हे स्वीट कॉर्न बाजूला काढून घ्यायचे, एका चाकूच्या साह्याने काढून घ्यायचं अशा पद्धतीने। हे पाहू शकता तुम्ही। असं केलं ना फास्ट होतं। हे दोन्ही स्वीट कॉर्न अशा पद्धतीने काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता मी दोन्ही स्वीट कॉर्न असे पटकन असे काढून घेतलेले आहेत, 1 मिनिटात निघालेले आहेत। एक काढायची अजिबात गरज नाही, चाकून हे मी काढून घेतले। इथे एक प्लेट घेतलेली आहे, तुम्ही कोणतेही भांडं घेऊ शकता। त्याच्यामध्ये हे स्वीट कॉर्न जे कट करून घेतलेले आपण काढून घेतलेले ते टाकून घ्यायचंय। आता याच्यावरती आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, 2 बारीक चिरलेल्या मिरची आहे हिरवी, एकदम बारीक कट करून घ्यायची, किंवा तुम्ही थोडंसं ठेचून पण टाकू शकता। अद्रक आणि लसण पेस्ट आहे, ही पण टाकायचे। अर्धी वाटी तांदळाचे पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, भरपूर अशी कोथिंबीर कट केलेली, 1 चमचा तेल, अर्धी वाटी बेसन टाकते मी। बेसन जितकं बसेल ना तेवढं टाकायचं। आपण तांदळाचं पीठ पण वापरलंय, तुमच्याकडे तांदळाचं नसेल ना तर कॉर्नफ्लॉवर टाकू शकता। आता हे मिक्स करून घेऊया, चोळून हाताने मिक्स करून घ्यायचं। लागेल तरच पाणी टाकायचं, थोडंसं हाताने शिंतोडा मारायचा। खूप सुंदर असे खरपूस असे पकोडे मस्त होतात। एकदाच पाणी टाकू नका, थोडंसं पाणी घेऊन असं शिंतोडा मारायचा। आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये। आता बेसन पण गरज नाहीये टाकायची, गरज असेल तरच थोडं बेसन टाका, कारण की तुमचे पकोडे जर नाही बनत असेल तरच टाकायचं बेसन। आता हे पकोडे आपले छान असे व्हायला लागलेत, हे पाहू शकता। तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, असा पण पकोड्याचा आकार देऊ शकता, किंवा आपण भजीसारखं तळतो ना तसं पण देऊ शकता। आता हे छानपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे पकोड्याचं, किंवा स्वीट कॉर्न भजी पण म्हणू शकता। आता आपल्याला हे तळून घ्यायचंय, तर तेल गरम करायला ठेवलंय मी। तुम्ही जर सोलून स्वीट कॉर्न घेत असाल ना, थोडंसं मिक्सरमधून फिरवायचं, म्हणजे थोडंसं फक्त त्याचं पोट फोडायचं। आता मी चाकून केलं म्हणून सगळं पोट फोडलं गेलेलं आहे त्याचं स्वीट कॉर्नचं। तेल इथं छान गरम झालेलं आहे। आता मीडियम टू लो गॅस ठेवायचं आणि तळायचे आपले स्वीट कॉर्न पकोडे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया पकोडे, कोण्याही पद्धतीने टाकू शकता तुम्ही। टाकताना थोडा गॅस कमी करायचा। छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता। खालची बाजू जे छान तळले गेले की आपण आता पलटवून घ्यायचं। हे पाहू शकता, वाव किती छान झालेत बघा, अजिबात चिटकलेले नाहीत कढईला। अशी पसरट कढई घ्यायची, मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला पकोडे छान तळून घ्यायचे। आलटून आणि पलटून छान असं तळून घ्यायचं। बघा किती सुंदर असे झालेत आपले पकोडे तयार। मस्त लाल तांबूस रंग येईपर्यंत आपण छान तळून घ्यायचं। पकोडे छान तळलेत आपले, आता हे आपण तेलाच्या बाहेर काढून घेऊया आणि असेच सगळे पकोडे अशाच पद्धतीने तळून घेऊया आणि सॉस सोबत खाऊया। हे पहा किती मस्त झालेले आहेत, क्रिस्पी पण छान झालेले आहेत। आता एका प्लेटवर टिश्यू पेपरवर काढून घ्या तुम्ही, थोडंसं तेल असेल ना ते निचरून जाईल। हे पाहू शकता, बघा किती छान झालेले आहेत, कलर पण सुंदर आलेला आहे, चव पण छान लागते। आता हे अशाच प्रकारे आपण सगळे स्वीट कॉर्न भजी किंवा पकोडे तळून घ्यायचे।